15वा दशक चालू आहे आणि त्याचा दुसरा समास आहे. गेल्या पहिला समास संपलाय आपला. आता इथे निस्पृह मनुष्याचा दुसरे ते निस्पृह व्याप नावानी हा समास आहे. आणि याच्यामध्ये त्यांनी जो समाज संघटन करतो, जो समुदाय संघटन करतो, त्यांनी कसं असावं आणि समाज कसा आहे हे जर आपण यात बघितलं या संबंध समासात, तर आपल्या लक्षात येतं कोणत्याही काळी समाज बदलत नाही, कोणत्याही काळी परिस्थिती बदलत नाही, कोणत्याही काळी फारशी मानसिकता समाजाची बदलली आहे असं आपल्याला वाटत नाही. सर्वदूर हे एकच आपल्याला बघायला मिळतं. श्रीराम पृथ्वीमध्ये मानवी शरीरे उदंड दाटली, बरोबर असते ना, उदंड दाटली लहान थोरे, पालटती मनोविकारे क्षणाक्षणा. हे पहिलं आपलं डायग्नोसिस आहे. ते म्हणतात या जगामध्ये इतकी माणसं आहेत, आता या माणसाचा हा स्वभाव आहे असं म्हणून जर आपण चाललो तर ते म्हणाले ते खात्रीने धरू नका. हा माणूस आत्ता गोड बोलला तर पुढच्या क्षणी याचं मन काय फिरेल, हा कसा रागवेल, ह्याचा मूड कसा बदलेल, काही सांगता येत नाही म्हणाले. म्हणून पालटती मनोविकारे क्षणाक्षणा. माणसाच्या मनाचे विकार क्षणाक्षणाला बदलत राहतात. म्हणून म्हणाले उदंड शरीर या जगामध्ये निर्माण होत आहेत, आपल्या सहवासात येतात, पण प्रत्येक जण कोणत्या क्षणी कसा असेल ते सांगता येत नाही. जितुक्या मूर्ती तितुक्या प्रकृती. आपल्या प्रत्येक व्यक्तिगणिक आपले स्वभाव भिन्न आहेत. सारख्या नसती आदी अंती. आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत ती व्यक्ती सारखी असते असं नाही. आपण म्हणतो अरे हा मनुष्य बिझनेस करतो आणि हे एकदम सगळं सोडून ह्याने हे दुसरं सुरू केलं, म्हणजे हे कसं काय झालं. तो म्हणतो की नाही काय झालं वा खरं माझ्या आयुष्यामध्ये बदललं सगळं. म्हणजे कितीतरी प्रकार स्वभाव. एखादा अत्यंत शांत स्वभावाचा माणूस चिडचिडा झालेला आपण आपल्या समोर पाहतो. चिडचिडा मनुष्य कमाल शांत झालेला पाहतो. स्वार्थी मनुष्य सगळं सोडून निस्पृह होऊन आपलं सगळं सोडून देऊन निघून जातो. म्हणजे घरदार पैसा संपत्ती सगळं सोडून निघून जातो. की ज्यांनी पै करता आपल्या आयुष्यामध्ये व्यवसाय जोडलाय की नाही मिळवायचंय हा एक व्यवसाय नाही, आणखीन एक, तो एक नाही, आणखीन एक, असं करत तो उत्तम व्यवहारे पैसे जमवत असतो. आणि एक दिवस सगळं सुटतं आणि त्याला वैराग्य येतं, सोडून निघून जातो. आपण म्हणतो काय सांगता येत नाही बा कुणाच्या मध्ये काय पालट होईल. म्हणजे अगदी टोकाचं मजेशीर उदाहरण आपल्याला सांगायचं तर आमचे एक मित्र आहेत, आपले डीमेकचे नातू आहेत ना, त्यांचा भाऊ. तर असा मजेशीर मनुष्य आहे, प्रत्येकावरती काहीतरी कॉमेंट करायची अशी गमतीने. तर ते दिल्लीला त्यांचा एक मित्र, ते म्हणले अरे काय तुझी पर्सनॅलिटी आहे. आणि म्हणलं दिसायला असा देखणा आहेस, बोलायला तर असा आहेस की तू जे बोलशील त्याच्यावर छाप पडत. कशाला म्हणलं हा बिझनेस करतोयस तू आपला, तू चांगला महाराज हो. म्हणाले तुला इतके शिष्य मिळतील. पण काय सांगू गंमत अशी की 2 वर्षात रवी आमच्या ते नातू म्हणजे तिथे त्यांच्याकडे पोचले नाहीत. 2 वर्षानंतर ते गेले. म्हणाले की मला नाही, माझ्या व्यवसायामुळे मी सारखा परदेशात राहिलो वगैरे, इथे काही नव्हतो. तर म्हणाले मी त्याला भेटायला आलो. तर त्याची बायको आणि मुलींनी सांगितलं की म्हणाले तो आहे कुठे इथे हिंदुस्थानात. मग म्हणे तो आहे कुठे. म्हणाले परदेशात. परदेशात काय करतो. तो महाराज झाला आहे. आणि मग तुम्ही लोक नाही गेलात. नाही म्हणाले तरी तिकडचीच एक मुलगी गाठली आहे, तिच्याच बरोबर लग्न करून राहिलेला. हा म्हणाला की एखाद्याचा प्रपंच माझ्यासारख्याच्या चेष्टेनी मोडायची. मग त्यांनी ते किती सिरियसली घेतलं. त्याला वाटलं हे बरं आहे आणि एवढा चांगला धंदा क्लिक झाला, केवढा तो तिकडे एस्टॅब्लिश होऊन राहिला, काय विचारू नका. म्हणून इथे जितुक्या मूर्ती तितुक्या प्रकृती, सारख्या नसती आधी अंती. सुरुवातीला जसं आहे तसं शेवटपर्यंत राहील असं नाही. नेमची नाही पहावे किती काय म्हणून. म्हणाले आपल्याला कळतच नाही की कुणाचा नेम नाही, म्हणजे कोण काय वागेल, कसं वागेल, कसा बदलेल, काही सांगता येत नाही. पहावे किती काय म्हणून. आपण तरी किती पाहावं, काय पाहावं आणि नेमकं काय स्थिर राहील, स्वभावातली कोणती बाजू पक्की राहील. म्हणून तर आपल्याकडे नटसम्राटसारखी नाटकं या अशा अनेक गोष्टी चालू राहतात की प्रत्येक ठिकाणी कोण कोणाशी कसा वागेल काही सांगता येत नाही. आणि त्यामुळे आपले पैसे, आपलं म्हातारपण, आपली
परिस्थिती जी काही आहे ती ज्याची त्यांनी सांभाळायची आहे. याच्यामध्ये स्वार्थ आहे असं नाही, पण गोष्ट एक नक्की आहे की आज जे चांगलं वाटतंय ते तसंच शेवटपर्यंत चांगलं राहील असं नाही. आज जे वाईट वाटतंय त्याच्यापेक्षा कदाचित ते पुढे बदलेल. त्यामुळे माणसाने आपलं आपल्यापुरतं अधिक सुरक्षित, अधिक ठीक राहावं, ही एकच गोष्ट सत्य आहे. म्हणून इथे म्हणतात कित्येक म्लेंछ होऊन गेले, कित्येक फिरंगणात आटले. आता समर्थ त्यावेळच्या लोकांचं वर्णन करतायत की कितीतरी लोकांनाचं धर्मपरिवर्तन केलं गेलं आणि त्यांना मुसलमान बनवलं गेलं. कित्येक लोक पोर्तुगीजांच्या हल्ल्यामध्ये कुठे नष्ट झाले, कोणी पळवले का त्यांचा मृत्यू घडवला का आणखीन काही केलं माहिती नाही. देश भाषाने रुधिले किती एक. आणि म्हणाले रुधिले ह्या शब्दाचे दोन अर्थ आहेत. आता एक तर व्यापणे असा एक अर्थ आहे आणि दुसरा जो पतंजलींनी घेतलेला आहे निरुद्ध होणे म्हणजे रोखणे, असा अगदी बरोबर परस्पर विरुद्ध अर्थ आहे दोन्ही रुधिले शब्दाचे. देश भाषाने रुधिले किती एक म्हणजे देशामध्ये प्रत्येकाच्या वेगवेगळ्या भाषेमुळे लोकांनी एकतर आपल्याला फार बंदिस्त करून घेतलं किंवा दुसऱ्या बाजूनी अर्थ घेतला व्यापक झालं. तर ह्या वेगवेगळ्या देश आणि भाषांमधल्या वेगवेगळ्या चालीरीतीमुळे मनुष्य जर 10 ठिकाणी फिरत राहिला तर त्याचं म्हणून शेवटी काही उरत नाही. तो जिथे जातो जैसा वेस तैसा भेस म्हणत तो जे जे स्वीकारत जातो त्याच्यामुळे तो विखुरला जातो. त्याच्या एका विशिष्ट चालीरीती पद्धती म्हणजे काही लोकांना पुणे बिलकुल सोडायचंच नसतं. त्याच्या मागे अनेकांची कारणं अशी आहेत की जे आम्ही आत्तापर्यंत जसे जगलो, ज्या तत्वानी जगलो, ज्या विचारांनी जगलो, ज्या निष्ठेनी जगलो, आम्हाला ते सोडायचंच नाही, आम्हाला ते बदलायचंच नाही. म्हणून आम्हाला ते म्हणजे आम्हाला इथे सोडून दुसरीकडे जाण्यात रस वाटत नाही. ही काय आहे की एखाद्या ठिकाणी आपण पक्क राहणं, पण जो मनुष्य खूप ज्याला बाहेर पडावं लागतं, ज्या माणसाला खूप आपलं ठिकाण सोडून सतत फिरत राहावं लागतं, त्याच्याकडे कोणताच एक संस्कार रुजलेला राहत नाही. त्यामुळे तो मनुष्य वेगवेगळ्या प्रकारांनी बदललेला असतो. म्हणून ते म्हणतात देशभाषाने रुधिले किती एक. ह्या भाषाभेदामुळे लोक एकत्रित येऊ शकले नाहीत, हा पण दोष. आणि ह्या भाषाभेदामध्ये जिथे जिथे तो गेला, जिथे तो रुजला तिथल्यासारखा झाला, आपलं मूळ त्याचं विसरलं, सुटलं, हे तर होतच. पुढे ते म्हणतात मराठ देश थोडा उरला. सगळा भारत देश ते फिरलेत आणि फिरल्यानंतर ते सांगतायत की सगळ्या भारतामध्ये अशी वेगवेगळी स्थित्यंतरं मला बघायला मिळालेली आहेत. पण म्हणतात महाराष्ट्र देश असा आहे की जिथे थोडंसं चैतन्य शिल्लक आहे, जिथे थोडंसं काहीतरी सत्व शिल्लक आहे. म्हणाले राजकारणे लोक रुधिला. म्हणाले राजकारणामुळे इथला मनुष्य हा व्यापक झाला आहे किंवा राजकारणाशी जोडला गेला आहे. काही म्हणा की इथला समाज, दोन अर्थ आहेत ना रुधिला शब्दाचे, कोणत्या अर्थाने जावं काय संयुक्तिक त्यावेळी वाटेल त्याप्रमाणे अर्थ घ्यावा. राजकारणे लोक रुधिला अवकाश नाही जेव्हा याला उदंड कामे. या महाराष्ट्रामध्ये जे त्यावेळी त्यांची परिस्थिती सांगतायत की काम करायचं ठरवलं तर हा देश असा आहे की या देशामध्ये आता कितीतरी काम करणं शक्य आहे आणि देशाला समोर ठेवून या महाराष्ट्रात ते काम करता येईल. कित्येक युद्धप्रसंगी गुंतले. महाराष्ट्रातली माणसं त्यावेळी कितीतरी युद्धामध्ये अडकली आहेत, तेणे गुणे उन्मत्त झाले. आणि युद्धामध्ये असल्यामुळे त्याचा अर्थ इथे बेलसरेंनी असा केला नाही आहे, पण हा इथे सरळ अर्थ आहे की तेणे गुणे सातत्याने युद्धजन्य परिस्थितीमध्ये राहिल्यामुळे त्यांच्या ठिकाणी एक प्रकारची उन्मत्तता, एक करारीपण येतं, एक आग्रहीपण येतं, एक रागीटपणा येतो. आता सारखे आपण त्या बक्षींचं टी व्हीवरती पाहतोय, प्रत्येक चॅनलवरती ते बक्षी आहेत, पण ते जे रागावलेले असतात मिलिटरीमन आहे की तो आग्रह आपोआप निर्माण होतोच होतो आणि त्या आग्रहाने व्यवहार केला जातोच जातो. तेणे गुणे त्याला जरा आणखीन विपरीत स्वरूप लाभलं किंवा झालं तर आपण साधं पाहतो की सरकारी अधिकारामध्ये आलं तरी सुद्धा सत्तेने उन्मत्तता येणं शक्य असतं. तसंच आहे इथे की ह्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये ज्याला जे जे आपला घाशीराम कोतवाल डोळ्यापुढे आणला तरी बस आहे की एक कोतवालकी हातामध्ये आली आणि ती आल्याबरोबर उन्मत्तता कशी आली. तर त्यामुळे त्यांनी सांगितलं की ह्या सगळ्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये
ज्या ज्या लोकांना ज्या कार्याकरता गुंतवलंय ती माणसं उन्मत्त झाली त्या कार्यामध्ये आणि रात्रंदिवस करू लागले युद्ध चर्चा. आणि रात्रंदिवस या महाराष्ट्रामध्ये युद्धाच्या विषयीच बोलणं सुरू झालं. उद्दिम्य असं व्यासंग लागला. म्हणजे जे युद्धात गुंतले आहेत त्यांना युद्धाशिवाय दुसरा विषय राहिला नाही. जे उदिम्यास जो व्यापारी आहे तो उदिम्यास व्यासंग लागला. त्याला सुद्धा त्याच्या त्याच्या कामामध्ये त्याचं वेड लागलं. कारण पैसा मिळवता येतो आहे, अवकाश नाहीसा झाला आणि त्यामुळे त्याला वेळ मिळेनासा झाला. हा उद्योग केला, आता आणखीन दुसरा करतो, आणखीन तिसरा करतो. तो त्याचा व्याप वाढवत नेतो. अवकाश नाहीसा झाला. अवघा पोटधंदाच लागला निरंतर. बाकीचे सगळे आपल्यासारखे सामान्य लोक म्हणाले काय करायला लागले, आपल्या पोटापाण्याच्या उद्योगाला लागले, त्याच्या मागे धावायला लागले. अवघा पोटधंदाच लागला. अवघा म्हणजे यांच्याहून जो उरला तो बाकीचा. पोटधंदाच लागला निरंतर. त्यांच्या मागे मात्र सातत्याने आपल्या पोटापाण्याचाच विचार आहे. षडदर्शने नाना मते पाषांडे वाढली बहुते. पृथ्वीमध्ये जेथ तेथे उपदेसिती. 6 दर्शनांच्या मध्ये किती भिन्न भिन्न मतं आहेत. आता आपण जे बोलत होतो त्याप्रमाणे की एक उपनिषद घेतलं आणि त्या उपनिषदाचा अर्थ एखाद्या योगाच्या दर्शनाप्रमाणे लावायची वेळ आली की तो योगदर्शनवाला त्याचा अर्थ भिन्न लावतो. आता इथे सुद्धा आपण म्हटलं ना की या निरुद्ध शब्दाला आपल्याला काही आपले रुधिले या शब्दाला आपल्याला काही फायनल अर्थापाशी जाता येत नाही. कुठला तरी हा अर्थ निश्चित करायचा असं म्हणता येत नाही. त्याचं कारण असं, समर्थांना काय अपेक्षित होतं. समर्थांना लोकांना भक्ती सांगायची आहे आणि समर्थ स्वतः योगी आहेत. मग रुधिले शब्द का घेतला त्यांनी. रुद्ध अवरुद्ध करणे, योगश्चित्तवृत्ती निरोधा. निरोधाचं मराठी भाषांतर निरोध शब्द मराठीत वापरतोच आपण, पण निरुद्ध करण्याला रुद्ध करणे, अवरुद्ध मराठीमध्ये त्यापासून आलेले शब्द आहेत. तर म्हणाले ह्या सगळ्याचा विचार करता आपल्याला कळत नाही की त्या नेमका शब्दाचा अर्थ काय लावावा. तसं या षडदर्शनांच्या ठिकाणी जो ज्या दर्शनाचा अभ्यास करतो तो त्या दर्शनाचं महात्म्य जाणतो. आता वेदांत दर्शन आहे, जो वेदांत दर्शनाचा अभ्यास करतो त्याला वेदांत दर्शनाचं कौतुक आहे, तो त्याप्रमाणे अर्थ लावेल. योगदर्शनवाला त्याप्रमाणे लावेल. तसंच जो वैशेषिक दर्शन आहे, ज्याचं न्याय दर्शन आहे, न्याय दर्शनवाला फक्त प्रत्येक मंत्रातल्या प्रत्येक शब्दाला तर्कात आधी बस की हा शब्द इथे बसलेला बरोबर आहे की नाही, मग हा शब्द इथे काय अर्थ देतो. आता ह्या प्रत्येक दर्शनकाराप्रमाणे प्रत्येकाचं मत किंवा प्रत्येक शब्दाचा अर्थ बदलत जातो. कुणी म्हणतो, आता हा आपण आम्ही कालच उपनिषदामध्ये एका शब्दावरती चर्चा केली की तिथे अपहा असा शब्द आहे. तर अपहा या शब्दाचं आता काय घ्यायचं, त्याचं बहुवचन घ्यायचं शब्द आहे का त्याचं एकवचन घ्यायचं. त्याचं एकवचन घेतलं कारण एकवचन कोणाचं होतं, अपस या शब्दाचं एकवचन अपहा होतं आणि अप म्हणजे पचा पाय मोडला तर अप शब्दाचं बहुवचन अपहा होतं. म्हणजे अपहा हे बहुवचन घेतलं तर हा वाहणारा जलप्रवाह आहे असा अर्थ होतो. आणि अपस शब्दाचं जर एकवचन घेतलं तर कर्म असा अर्थ होतो. मग आता अर्थ काय लावायचा, कर्म अर्थ लावायचा का जलप्रवाह अर्थ लावायचा. मग त्या दोघांचा अर्थ जर एक करायचा असं म्हणलं तर जो समन्वयवादी आहे तो म्हणतो एक तर त्याला पर्याय एकच आहे की ह्या शब्दाचा वेदामध्ये उच्चार कसा केला जातो. कारण आता हे जे उपनिषद आहे ते यजुर्वेदाच्या मंत्रभागातलं उपनिषद आहे. यजुर्वेदाच्या मंत्रभागातला तो 40वा अध्यायाचा आहे. त्यामुळे आता ते म्हटलं जातं स्वरांमध्ये. मग आता स्वरात म्हणताना अपहा कसं म्हटलं जातं, ते दीर्घ म्हटलं जातं, ते ह्रस्व म्हटलं जातं. आता अपहा हा शब्द आहे. आता हा कसा जरी म्हटला तरी सुद्धा त्याचं बहुवचनही घेता येऊ शकतं, त्याचं एकवचनही. इथे मारामारी सुरू होते. म्हणजे याची षष्ठी घ्यायची का याची चतुर्थी घ्यायची का याची प्रथमा घ्यायची, ह्या इथूनच म्हणजे अर्थ लावताना. आता नुसता इथे अर्थ लावताना अडचणी येत नाही. आता शब्द आहे, आता ह्या शब्द सामासिक शब्द आहे किंवा त्या शब्दाचा अर्थ लावायचा आहे. जसं आपण नेहमी ज्या गायत्रीचा अर्थ लावताना घेतो गय,
गायत्री म्हणजे गय असा शब्द घेतलं तर गय म्हणजे प्राण, जी प्राणाचं रक्षण करते ती गायत्री. आता गय म्हणजे गेय पासून घेतलं किंवा गाणेपासून घेतलं तर ती जो गायंतम त्रायसे गायत्री, गाणाऱ्याचं जी रक्षण करते म्हणजे गायत्री म्हणणाऱ्याचं जी रक्षण करते ती गायत्री, आणि इथे गय म्हणजे प्राणाचं रक्षण करते ती गायत्री. झाला, दोघांचा समन्वय घेतला की अर्थ सोपा होतो की जो गाणारा आहे म्हणजे जो गायत्रीचा उपासक आहे त्या उपासकाचं संरक्षण ही गायत्री करते. कोणत्या पातळीवर करते? प्राणाच्या. संपला विषय. हा जर असा सोडवला तर सोपा आहे, नाही सोडवला तर नाही. आम्ही गय म्हणजे प्राणांचं रक्षण करते ती गायत्री हेच आम्ही धरून बसणार की मग आम्ही बाकीचे सगळे जे अर्थ आहेत ते कसे चूक आहेत हे दाखवणार. इथे समर्थ सांगतात षडदर्शने नाना मते, त्याच्यातून नाना मतं निर्माण होतात. पाषांडे वाढिली बहुतेक. त्यामुळे होतं काय म्हणतात की प्रत्येक जण माझाच मार्ग सत्य हे सांगताना समाजाचा घात करतो. कारण जो समोर बसलेला मनुष्य आहे तो बिचारा ज्याच्याकडून ऐकतो त्याचं त्याला खरंच वाटतं. कारण असं आहे, आपण जर पाचही आचार्यांची भाष्य काढली, शंकराचार्यांचं भाष्य काढलं की आपल्याला काय सुंदर भाष्य आहे, त्यांच्यासारखी भाषा नाही, त्यांच्यासारखा तर्क नाही. आता त्याच्यावरती मध्वाचार्यांचं भाष्य काढलं की अरे बापरे, शंकराचार्यांच्या प्रत्येक वाक्यावर हल्ला केलाय आणि ते वाक्य खोडून काढलंय आणि आपलं वाक्य प्रस्थापित केलंय. आता शंकराचार्य काय उत्तर देतील? आपणच घाबरून जातो या दोन आचार्यांच्या मध्ये की आता काय निघेल. तर तिसरे आचार्य आणखीन तिसरी गोष्ट सांगतात की ते म्हणतात की नाही नाही, आम्ही हा अर्थ घेतच नाही. आता साधी गोष्ट कालच्याच आमच्या उपनिषदामधली देवा, आता इथे गायत्रीमध्ये पण आहे तत्सवितुर्वरेण्यम भर्गो देवस्य धीमहि. आता भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रदेवस्य. आता तिथे देव हा शब्द आलेला आहे. आता त्या देव शब्दाचं काय करायचं? त्या देवाला काय म्हणायचं? ती देवता म्हणजे कोणती देवता? मग आता ही सूर्य आहे म्हणून त्याला देवता म्हणायचं, म्हणून त्यांनी सूर्याकरता देव हा शब्द वापरला का नाही? सवितृ किंवा त्या ठिकाणी जो शब्द आहे की तो सूर्याला उद्देशून आहे, तो सूर्य हे प्रतीक आहे. मग आता भाष्यकार काय लिहितो की सूर्यालाच अर्पण केलेला किंवा सूर्यालाच देवता समजून मांडलेला हा मंत्र आहे. तर दुसरा काय म्हणतो? नाही, त्या सूर्याला निर्माण करणारं जे तेजस्वी स्वरूप आहे परमात्म्याचं, त्याचं हा प्रतीक आहे. झाली भांडणं सुरू. तर ते म्हणाले की याच्यामध्ये होतं काय की हा म्हणतो हेच बरोबर आहे, तो म्हणतो माझंच बरोबर आहे. आणि असे जेव्हा आज आता कशी परिस्थिती आहे, आज आपण हे सगळे विषय वाचतच नाही, हा आमच्या जीवनाचा भागच नाही. त्यामुळे काय आम्हाला त्याच्यात काही विशेष वाटत नाही. पण मी माधव संप्रदायी आहे, मी रामानुज संप्रदायी आहे. मग माधव संप्रदायी म्हणतो, तुम्ही रामानुज संप्रदायी, हे असं कसं करता? हे आम्हाला मान्य नाही. मग विवाह सुद्धा रामानुज माधव होत नाही. शंकराचार्य तर लांब राहिले, मध्वाचार्य तर शंकराचार्यांना दैत्याचा अवतार म्हणतात. मध्वाचार्यांनी इतकी मारामारी, इतकी भांडाभांडी की ते म्हणतात की शंकराचार्य कसले लोकांना अद्वैत सांगतात, हे साफ खोटं आहे. कोणत्या क्षणापर्यंत अद्वैत तुम्हाला बघायला मिळतं? शेवटपर्यंत अद्वैत बघायला मिळत नाही. मग तुम्ही द्वैताचा स्वीकार का करत नाही? वगैरे वगैरे. म्हणजे आता त्यांचं मत मानायला समोरचा माणूस जर त्यांचं मत ऐकायला गेला, त्याला ते मत बरोबर वाटलं की तो त्या मताप्रमाणे चालायला लागतो. मग शंकराचार्यांच्या मताचा मनुष्य जर असला तर त्याला आवडत नाही, तो त्या मताच्या माणसाशी द्वेष करायला लागतो. म्हणजे दोन आचार्य जेव्हा एका चांगल्या भूमिकेमधून आपल्या बुद्धीचं वैभव प्रकट करण्याकरता म्हणून समाजाच्या समोर भाष्य ठेवतात, तर ते भाष्य समाजाची बुद्धी ज्ञान समृद्ध करण्यापेक्षा प्रत्येक माणसाचा संकोच करतात. आता कशाला शंकराचार्य आणि मध्वाचार्य पाहिजेत? आता बघा, पांडुरंग शास्त्री आठवल्यांचा जो फॉलोअर आहे किंवा त्यांचा जो शिष्य आहे त्या संप्रदायात आहे, तो दत्त संप्रदायाकडे चुकून सुद्धा जाणार नाही. दत्त संप्रदायाचा जो शिष्य आहे तो स्मार्ताकडे जाणार नाही, म्हणजे तो शिव उपासना करणार नाही. जो शिव उपासक आहे तो विष्णू उपासना करणार नाही. आणि आत्ता लौकिकामध्ये सुद्धा अरविंद बापूंकडे जे जातात
ते दुसऱ्या सांप्रत असणाऱ्या जे 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 कोणी म्हणजे आता समजा हे आहेत आपले आसाराम बापू, त्यांच्याकडे जाणाऱ्यांच्याकडे जो आहे तो दुसऱ्याकडे जाणार नाही. म्हणजे जो रमेशभाई ओझांचा ऐकतो तो दुसऱ्याचा ऐकणार नाही. तो जो किशोरजी व्यासांचा ऐकतो तो दुसऱ्याकडे जाणार नाही. तो म्हणतो मी किशोरजी व्यासांचा फॉलोअर आहे, ते जिथे जातील तिथे जाऊन त्यांचं ऐक. म्हणजे समाजामध्ये एक एक माणसं उभी राहतात, ती आपल्या विद्वत्तेने आपली विद्वत्ता प्रकट करतात, पण त्याच्यामध्ये समाजात आपोआप एक वाद, आपोआप एक भेद किंवा आपोआप अजदुज सुरू होतं आणि त्याच्यातून माणसं एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेट होतात. म्हणजे आपल्या संप्रदायाचा कुणी जर एका संप्रदायाचा मनुष्य पांडुरंग शास्त्री आठवलेंकडे जाणारा माणूस आहे, तो जर त्यांना उद्या कुठे दिसला दुसरीकडे, समजा त्या अविनाश बापू ना, ते अनिरुद्ध बापू, हा, तो जर त्या अनिरुद्ध बापूंकडे दिसला तर ते लोक म्हणतील असं कसं, हा पांडुरंग शास्त्री आठवलेंच्याकडचा माणूस आहे, अनिरुद्ध बापूंकडे गेला कसा? म्हणजे हे काही चालणार नाही. त्या अनिरुद्ध बापूंचं म्हणजे एका कळपातली मेंढी दुसऱ्या कळपात गेली तर ते जशी त्या कळपात ओढून आणतात, तसं ते म्हणाले की समाजाचं विघटन आहे. याच्यामध्ये समाज विघटित केला जातो. समर्थांचे विचार बघा किती सुधारक आहेत. पाषांडे वाढली बहुतेक पृथ्वीमध्ये जेथे तेथे उपदेशिती. आता हे आणखीन भयंकर आहे. ते म्हणाले ह्या पृथ्वी तलावरती असं आहे की ज्याला थोडं काही उलगडलं आणि ज्याला थोडं काही बोलता आलं की लगेच तो म्हणाले महाराज आणि गुरु झालाच, की लगेच तो म्हणला 4 माळा लोकांना देऊन मोकळ्या झालाच, तो त्याचा शिष्य करायलाच सुरुवात करतो. म्हणजे आता कालपर्यंत पाहता पाहता ती माणसं बरी होती, आज एकदम महाराज होऊन बसली. आपल्याला सुद्धा आश्चर्य वाटतं, अरे याचा महाराज कधी झाला आपल्याला कळलंच नाही. झाले त्याचे शिष्य, त्याचा संप्रदाय, त्याची माणसं, त्याचे ते सगळं सुरू होतं. तो जो सगळा कळप निर्माण करणे, ते म्हणाले या पृथ्वीवर जो उठतो तो म्हणाले दुसऱ्याला उपदेश करतो. आणि हेच दुर्दैवी. आता आपण पुढे त्याच ओळीकडे येतोय. त्यांनी असं म्हटलंय की हे तर झालंच, स्मार्थी आणि वैष्णवी उरली सुरली नेली अवघी. हे सगळे वर आधीच म्हणाले विभाजित झाले, त्याच्यातून आता स्मार्थांनी आणि वैष्णवांनी पुन्हा आपल्याकडे काही लोक खेचून घेतले. आता सगळा वारकरी समाज कशा करता खेचला? वैष्णवांकडे. हा सगळा स्मार्थ समाज आहे, तो कुणाकडे खेचला गेला तर तो असा शिवभक्त असणाऱ्या शंकराचार्यांचा उपासक म्हणून, किंवा व्यवहारामध्ये शंकराची उपासना करणारा म्हणून, किंवा त्या दिशेने पुन्हा कुणी काही उभं केलं. आता तसा विचारच करायचा तर सगळा नाथ संप्रदाय आहे. त्या नाथ संप्रदायामध्ये सुद्धा शंकरच आदिनाथ हेच त्यांचं दैवत आहे. म्हणजे नाथ संप्रदाय सुद्धा, आणि त्यांचे भस्माचे पट्टे आडवेच आहेत, त्यांचे काही पट्टे उभे नाही आहेत. त्यामुळे ते चालले तिथेच त्याच स्मार्थ संप्रदायाकडे. कित्येक कामनेचे भक्त ठाई ठाई झाले आसक्त, युक्त अथवा अयुक्त पाहतो कोण. आता त्याच्यापेक्षा वेगळे लोक आहेत की ज्यांच्या मनात काही कामना आहेत, काही इच्छा आहेत. तेवढ्यात हे महाराज ना फार पॉवरफुल आहेत बरं का, चला त्यांच्याकडे किंवा त्या महाराजांकडे जायचं की त्या महाराजांना प्रश्न विचारायचे, आपल्या अडचणी सांगायच्या. त्या महाराजांनी आपली अडचण जरा दूर केली की झालं. त्या महाराजांनी त्याला काय करायचं आहे, त्याला कशाशी काही घेणं देणं नाही, त्या अध्यात्माशी घेणं नाही त्याला. बाकी त्याला लोक विचारतात तुम्ही कुठे जातात, तुमचे गुरु कोण? मग ते तुमचे गुरु असे का? तुमचे गुरु प्रश्नाचं उत्तर देतात का हो? म्हटलं नाही हो, नाही देत गुरु. मग काय उपयोग आहे म्हणले त्या गुरूंचा? करायचं आहे काय तो गुरु घेऊन आपल्याला, जो आपल्या प्रश्नांची. त्यांचा हिशोब साधा सरळ आहे की आमच्या प्रपंचातल्या अडचणी आहेत, हा गुरु म्हणून बसलाय, ह्याच्याकडे माझ्यापेक्षा जास्त सामर्थ्य आहे. हा देव नक्की नाही पण माझ्यापेक्षा मोठा आहे. अरे यांनी देवाशी काय बोलायचं तर माझ्यापेक्षा जवळ आहे देवाला, यांनी देवाशी बोलावं, माझे समस्या सोडवावे, बस, बाकी काही नाही. मला या गलबल्यामध्ये गलबला कोणी कोणी वाढविला, त्यास देखो सखे नासा झाला वैदिक लोक. आता या सगळ्या धावपळीमध्ये, या सगळ्या गलबल्यामध्ये ज्यांनी त्यांनी आपला 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 संप्रदाय सुरू केला, त्यात म्हणाले कोणी कोणी वाढविला. प्रत्येकाने आपापला पंथ वाढवत नेला. त्याला आता कोण पाहू शकत नाही जो वैदिक आहे तो म्हणतो त्या वेदांना आम्ही समोर ठेवलं, हा सगळा धर्म आहे या वेदापासून निर्माण झाला, त्या वेदांना आम्ही राखलं, त्याच्यापासून आम्ही याज्ञिक झालो, आम्ही वैदिक झालो. यांना आमच्या वैदिकांशी काही घेणं नाही, याज्ञिकांशी घेणं नाही. हे म्हणतात आम्हाला याज्ञिक काही अशी पूजा नको, काही नको, आमचा विठोबा आम्हाला पुरेसा आहे. कुणी म्हणतात आम्हाला विठोबा नाही,
आम्हाला आमचा नरसिंह पुरेसा आहे, कुणी म्हणतं नाही आम्हाला आमचा गोपालकृष्ण पुरेसा आहे. आम्हाला तुमच्याकडनं वैदिक मंत्रांनी त्यांना अभिषेक करण्याची आवश्यकता आहे असं वाटत नाही. आमचे आमचे संप्रदाय आहेत. जो तो आपला आपला संप्रदाय निर्माण करतो, त्याही मध्ये हरिकीर्तन. आता सांगितलं हे प्रत्येक सगळे आपापल्या परीने उपदेश करून जसे काही कमी पडले म्हणून म्हणाले जो कीर्तनकार आहे तो कीर्तनकार आपल्या बाजूने उपदेश करतो. आमची महाराष्ट्रातली कीर्तन परंपरा पुष्कळ खाल्ली येण्याला कारण कीर्तनकारच आहे. कीर्तनकार एकदा उभा राहिला की तो श्रोत्यांना म्हणतो अरे 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 तुम्ही प्रपंचामध्ये किती बुडलात, अगदी कमरेपर्यंत बुडलात, गळ्यापर्यंत बुडलात, अरे बाहेर या त्याच्या या प्रपंचाच्या मोहातून लवकर बाहेर या, जितक्या लवकर सुटाल तितकं बरं. आणि ह्याचा मोह समोर काय येऊन पडतं याच्यावरच आहे. हा इतका उपदेश करत राहतो आणि समोरच्या माणसाला त्याच्या बाहेर पड म्हणतो. हा कोणत्या मोहाच्या बाहेर पडलाय आणि याला उपदेश करण्याचा अधिकार काय? म्हणजे आज जी परिस्थिती अशी, समर्थांच्या शब्दात चांगला वापरलाय समर्थांनी शब्द, की हा गलबला आहे. हा जो गलबला उत्पन्न झालाय याचं कारण काय? याचं कारण असं की जो बोलतो त्याला मला उपदेश करण्याचा अधिकार आहे असं वाटतंच. वास्तविक पाहता तो पोस्टमन आहे की काय तिथं लिहिलं आहे ते जास्तीत जास्त शुद्धपणाने आपल्याला लोकांच्या पुढे ठेवता यावं. कारण का आपण तो उद्योग आरंभलाय की आपण तो अभ्यास करतोय, आपण वाचतोय, त्याच्यावर चिंतन करतोय. असं प्रत्येक माणसाला करणं शक्य नाही. कारण त्याला त्याचा उद्योग, त्याचा व्यवसाय, त्याची कामं, त्याचं विहित कर्म हे त्याला महत्वाचं आहे. त्याला ते कर्म केलं पाहिजे आणि म्हणून ते कर्म करत राहणं हे करत असताना तो हे उद्योग करू शकत नाही. मग हा उद्योग करण्याकरता जर आपण वाहून घेतला आहे तर ठीक आहे ना, मग तो उद्योग तरी प्रामाणिकपणे करावा. आपण थोडंसं वाहून घेतलं म्हणजे, आणि काय आहे शहरामध्ये आपल्याला इतकं वाटणार नाही, म्हणजे माणसाची श्रद्धा सगळीकडे आहेच, पण खेडेगावामध्ये मनुष्य फार श्रद्धा ठेवतो समोरच्या माणसावर. आता हा जर कीर्तनकार जर त्यांना काय काय सांगायला लागला, गोष्टी, गाणं, कारण तो रंजक भाग आहे. कीर्तनाचा भाग असा आहे की सगळ्या सर्वसामान्य मनुष्याचं मन त्याच्यामध्ये रंगून जातं. आता त्याच्यात तो रंगला की तो घरी गेला की म्हणतो आपल्या बुवानं काहीतरी द्या मग आपण खाऊ. घरातली भाजी आली तरी नेऊन देणार, धान्य आलं तरी नेऊन देणार, घरात कपडे घ्यायचे, जर लग्न ठरलं तरी पहिल्या देवाची वस्त्र घेतली की दुसरी ब्राह्मणाची घेतली की तिसरी कीर्तनकाराची, की बाबा फार चांगलं कीर्तन करतो, पहिला त्याचा आहेर घ्या. म्हणजे ह्याचं बरं चालतं. म्हणून आपल्याकडे हिंदीमध्ये एक चांगलं कहावत आहे, राम नाम में 3 गुण है. म्हणाले रामाचं नाव घेणाऱ्याला 3 फायदे होतात. खाने को मिलता अच्छा. म्हणाले रुक्मिणी आपली सारखी गुळाच्या पोळ्या करून देत असते आणि कल्याणी आपली खात असते. म्हणाले बरं आहे, चाललेलं आहे. म्हणाले खाने को मिलता अच्छा, सब लोग लगत पाव. सगळे लोक म्हणाले येऊन, आता असं आहे तो बसलाच आहे व्यासांच्या गादीवर, तर त्याला नमस्कार कोणी करतं की नाही माहित नाही, पण त्या गादीला तर नमस्कार केलाच पाहिजे. ती गादी त्या आदराचं स्थान आहे. म्हणजे म्हणाले आपोआप याला नमस्कार मिळतो. म्हणाले सब लोग लगत पाव, आगे वैकुंठ जाव के न जाव. म्हणाले हा वैकुंठाला जातो का न जातो हा इथंच अडकतो, त्याच्या समोरचा निघून जातो. पण म्हणून त्यांनी इथे सांगितलं सगळे संपले, आता तो कीर्तन करणारा सुद्धा समोरच्याला सांगायला लागतो. वास्तविक त्याला काही अधिकार नाही, त्यांनी नामसंकीर्तन करावं एवढाच त्याचा विषय आहे. आपल्यापुरतं आपलं कीर्तन आपल्याला चांगल्या स्थितीत ठेवेल किंवा चांगल्या स्थितीकडे नेईल याकरता कीर्तन करायचंय. कीर्तन काही दुसऱ्या समोरच्या, आणि अधिकार काय म्हणजे आपण आता मगाचपासून जो विषय बोलतो तो अत्यंत जिव्हाळ्याचा. म्हणजे आज या आध्यात्मिक क्षेत्राला बदनाम होण्याचं कारण तेवढंच आहे की आलेल्या माणसांनी काही त्या क्षेत्रामध्ये जर आपल्याला जितमया किंवा अहम ब्रह्मास्मी हे सगळे शब्द या मार्गामध्ये फार पॉप्युलर आहे. म्हणजे असं कुणी एखादा गर्विष्ठ असा कीर्तनकार प्रवचनकार असला की प्रवचनकारांच्या मध्ये बोलतात ते ना ते अहम ब्रह्मास्मी आहेत म्हणजे महागर्विष्ठ आहे. नाहीतर दुसरा असाच कीर्तनकार ते मला असं साथ पाहिजे तशी पाहिजे, साथीदाराला ह्याला बोल त्याला बोल, त्या साथीदाराचा अपमान कर की लगेच समोरचा माणूस म्हणतो. म्हणजे दुसरे कीर्तनकार कारण ऐकायला आलेलेच हा काय बोलतो, हा कसं कीर्तन करतो, जितमय आहेत, स्वतःला जिंकलाय असं समजतात.
म्हणजे हे असे जे सगळे शब्द आहेत वापरायला, म्हणजे ही मंडळी आपापल्या क्षेत्रामध्ये अशा प्रकारे व्यवहार करून त्या क्षेत्राला बदनाम करतात. वास्तविक पाहता आपल्याला काय समजलंय एवढंच समजलंय, तेवढंच मांडावं. आपल्याला नक्की जास्त समजलेलं नाही ह्याची जाणीव आपल्या ठिकाणी असावी आणि ती जाणीव व्यवहारात प्रकट करावी. कारण अहंकार कशा करता वाढवायचा? समोरच्याच्या अज्ञानाचा लाभ घेऊन त्या कीर्तनकार प्रवचनकारांनी आपला अहंकार कशा करता वाढवायचा? कारण समोरच्याला विचारायला विषय माहिती नाही आणि त्यामुळे त्याला तुम्ही काहीही सांगितलं तर आता आमच्या मला माहिती आहे तुम्हाला पटवून, आम्ही एका कार्यक्रमाकरता मुंबईला गेलो होतो. त्यातले लोक त्यांना ओळखीचे, मी फक्त नाव सांगत नाही, त्यांनी ते कीर्तन शब्दाचा समोर तसेच वारकरी बसलेले होते. म्हणाले कीर्तन शब्दाचा अर्थ सांगा. काय अर्थ सांगा? तर कीर्तन शब्दाचा अर्थ त्यांनी सांगितलं की अहो कीर्तन म्हणजे किर्रतन. तर म्हणलं शेतामध्ये तण माजलेलं असतं ना, तसं म्हणले डोक्यामध्ये किर्र तण माजलेलं आहे. आता ते तण माजलेलं काय आहे ते सांगणारा हा कीर्तन विषय आणि तो कीर्तनकार आहे. आता काय किरण, काय तण, काय म्हणजे कशाला काही अर्थ आहे? अशा भाषेमध्ये तुम्ही खेड्यातली कीर्तन आहे का? मी आपल्याला पूर्वी सांगितलं असेल कदाचित, जोग महाराज एकदा पंढरपूरमध्ये रुक्मिणी मंदिरात कीर्तनाला बसलेले होते आणि सगळे समोर बसलेले लोक आपापल्या पथाऱ्या टाकून झोपून गेले. ते त्यांच्या एका शिष्याला वाईट वाटलं की म्हणाले एवढा मोठा विद्वान मनुष्य, आणि म्हणाले, त्यांनी सांगितलं महाराज हे सगळे श्रोते आहेत ना, हे तुमच्याकरता नाही आहेत, जरा तुम्ही बाजूला बसा, मी बसतो म्हणले तुमच्या इथे. आणि ते बसले. त्यांनी जे त्यांना आई माईवरून शिव्या घालायला सुरुवात केली, सगळे उठले. म्हणले हा कीर्तनकार बरा दिसतो. सगळे उठले. काय हे? म्हणाले प्रत्येक क्षेत्रात समर्थांना वाईट वाटतंय की त्यांना खंत आहे त्याची. ते म्हणाले तेथे ओढले कित्येक जन, प्रत्ययाचे ब्रह्मज्ञान कोण पाहे, त्याला किती येत आहे, त्याचं साधन काय आहे, त्याचा अधिकार काय आहे, तो किती पाण्यात आहे हे कोण पाहतो? म्हणाले आपला ऐकतो. तर तुम्ही तर पंढरपूरला गेलात ना, तर तिथे कीर्तनाच्या सीडीज मिळतात, त्या बघा. त्या एक एक सीडी बघितल्यानंतर कळेल खेडेगावामध्ये काय चालतं. आणि त्या सीडी हजारो खपत असतात, हजारो. काय वाटेल ते असतं तरी सुद्धा त्या खपत असतात. कारण लोकांना तेवढंच आवडतं, तेवढंच लक्षात येतं. या कारणे ज्ञान दुर्लभ. म्हणून म्हणाले तुम्हाला सांगतो की खरं ब्रह्मज्ञान जे आहे ते दुर्लभ आहे. पुण्य घडे अलभ्य लाभ. आपल्या जर पदरी पुण्य असेल, पूर्वजन्मीचं काही पूर्व सुकृत काही चांगलं असेल तर म्हणाले विचारवंता सुलभ सकळ काही, तर आपल्याला चांगल्या लोकांचं काहीतरी ऐकायला मिळतं. नाही तर म्हणाले आपलं जर पुण्य नसेल तर आपण कशामध्ये कुठे भरकटत जाऊ, आपल्याला काही सांगता येत नाही. विचारवंता सुलभ सकळ काही. पण म्हणाले जो आपल्यापुरता विचार करतो त्याला ज्ञान मात्र सुलभ आहे. की त्यांनी आपल्यापुरता विचार करण्याची जर सवय लावून घेतली आणि सातत्याने विचारांचं मंथन चालू राहिलं तर तो योग्य दिशेकडे वळू शकतो. म्हणून विचार कळला सांगता नाहीये. आता असा एखादा मनुष्य आहे की ज्यांनी चांगला अनुभव घेतलेला आहे, ज्याला आध्यात्मिक क्षेत्रातली काही अनुभूती आहे, परंतु म्हणाले विचार कळला म्हणजे ज्ञान कळलं, सांगता नाही, त्याच्याविषयी फार बोलता येत नाही, सांगता येत नाही. कारण का? उदंड येती अंतर आहे, त्याच्यामध्ये अनेक अडचणी येतात. अडचण अशी, एखाद्या व्यक्तीने जर सांगितलं की हो काय हो देव असतो का, तरी तिथलं हो असतो. नक्की असतो का? हो नक्की असतो. तुम्ही पाहिलाय का? आता यांनी जर सांगितलं हो मी पाहिला आहे, ज्याचा अधिकार आहे त्याने, हो मी पाहिलाय असं तो म्हणाला. कसा पाहिला? कुठे पाहिला? काय अनुभव आला तुम्हाला? तो त्याला जे काही अनुभव आलं ते त्यांनी प्रामाणिकपणाने सांगितलं. यांनी दुसऱ्याला जाऊन सांगितलं की बघा काय अधिकारी माणूस आहे, त्याला देवाचं दर्शन झालेलं आहे आणि तो मोठा हे आहे की आपल्याला वाटतं पण मोठं त्याने आपण त्याचं शिष्य व्हावं, त्याच्या पंथात सामील व्हावं, नाही तर त्याचं अनुयायी व्हावं, काहीतरी हा जर सांगाल. तो दुसरा म्हणतो काय वेडा आहेस की काय? तो त्याला कुठलं दर्शन झालं? दर्शन झालं आणि त्यांनी तुला सांगितलं तू विश्वास ठेवलास, हे साप खोटं आहे. देवाचं असं कुठे दर्शन होतं का? आता मग त्यांनी कशाला मला सांगितलं? अरे त्याला तुला फसवायचं आहे म्हणून सांगितलं. त्यांनी काही तुला
त्याला खरं दर्शन झालंय म्हणून ज्याला दर्शन झालंय तो सांगायला तुला येतो कशाला, तो तुला सांगायलाच येणार नाही. अंतरायाचे किती प्रकार असू शकतात. दुसरा एखादा सुशिक्षित मनुष्य आहे, तो म्हणेल माझ्या तर्काने मी सांगतो ही या माणसाची हॅल्युसिनेशन्स आहे. म्हणजे आज ज्या अंधश्रद्धा निर्मूलनवाद्यांचा विचार आहे ना, तो हाच विचार आहे की असं असूच शकत नाही. म्हणजे असं आहे की जे जिथपर्यंत तुमच्या बुद्धीची पोच आहे तिथपर्यंतच या जगात असू शकतं, आणि तुमच्या बुद्धीची पोच जिथे नाही ते जगात असूच शकत नाही. म्हणजे तुम्ही स्वतःला जेव्हा बुद्धिवादी समजता, त्या बुद्धिवादामध्ये हा पहिला गोंधळच आहे तुमच्या ठिकाणी, की बुद्धीची पोच फक्त तुमच्याच पुरती आहे, इतरांना त्याची पोच नाही का. तर या अर्थाने समर्थ म्हणतात की दुसऱ्याला जर अनुभव सांगून शहाणा करायला किंवा अनुभव सांगून विश्वास ठेवायला जर एखादा माणूस प्रामाणिकपणाने गेला. रामानुजाचार्यांना जवळजवळ 120 वर्षांचं आयुष्य मिळालं. रामानुजाचार्यांनी सांगितलं की ज्या मंत्राने मला लाभ झाला तो ओम नमो नारायणाय हा जो मंत्र आहे, तो मंत्र जर मला इतका लाभदायी झाला तर सगळ्यांना व्हावा म्हणून मंदिराच्या कळसापाशी जाऊन ओरडून ओरडून लोकांना सांगावं. आणि म्हणून ते त्या मंदिराच्या कळसाला गेले आणि तिथं जाऊन ओरडून सांगायला लागले की हा ओम नमो नारायणाय ओम नमो नारायणाय हा अष्टाक्षरी जो मंत्र आहे तो जपा, त्यांनी लाभ होतो. लोकडाला वेळा माणूस आहे, असा कुठे कोणी कुणाला मंत्र सांगतो ना असं कधी कोणी ऐकल्याने लाभ होतो का. म्हणजे ज्या माणसाची प्रामाणिक तळमळ आहे समाजाकरता, त्याची प्रामाणिक तळमळ सुद्धा समाज समजत नाही, त्याची सुद्धा खिल्ली उडवली जाते. समर्थ म्हणतात, आणि म्हणून आपल्याकडे सांगितलंय की आपण घेतलेले अनुभव कधी दुसऱ्यांना सांगू नयेत. जे अनुभव आपल्याला आलेले आहेत ते अनुभव कधी दुसऱ्याला सांगू नये. आता इथे समर्थाने सांगितलं म्हणून हे अंतर आहेत, ह्या अडचणी आहेत. उदंड येती अंतर आहे, उपाये योजिता अपाये आडवे येती. एखाद्या करता एखादा उपाय म्हणून सांगितलं एखाद्याने, तुम्ही हे करा, तर त्याला अपाय म्हणजे त्याच्या विरोधी वागणंच आडवं येतं. कारण तो सहज सांगतो ना, त्याचा अधिकार आहे. त्याच्या अधिकारामुळे त्याला माहिती आहे की आपण काय सांगितलं तर त्याचे काय परिणाम होणार आहेत. पण तो सहज, तो कशाला काही करायला हवा, दुसरं देवाचं नाव घ्या बस झालं, एवढं हा म्हणजे काय एवढं विशेष सांगितलंय, दुसरं देवाचं नाव घ्या, यांनी कशाला सांगायला पाहिजे, आम्ही पुष्कळ ऐकलंय. पण त्यांना कळत नाही की कुणाच्या मुखातून आल्यानंतर त्या शब्दांच्या मागे कशाची शक्ती उभी आहे, त्यांच्या संकल्पाची शक्ती उभी आहे. ती संकल्पशक्ती आपल्याला प्रवृत्त करणार आहे. आपण जर त्या दिशेने प्रवृत्त झालो तर आपल्याला फळ मिळणार आहे. पण इथपर्यंत थांबायला आहे कोण तयार. म्हणाले त्याला सहज उपाय जे सोपं आहे ते त्याला पटतं, काहीतरी वेगळं, काहीतरी नाही तर योगाचं आकर्षण कशाकरता वाटलं असतं. भक्ती इतकी सोपी असताना आणि भक्ती इतका आनंद देत असताना योग हा विषय मनुष्याला काय इतका जवळचा वाटावा किंवा त्याचं आकर्षण वाटावा की नाही, हे सगळं सोडून आपण योग करावा असं वाटायचं काय कारण. ते म्हणाले हे जे सोपे गोष्टी आहेत, उपाये योजिता अपाये आडवे येती, त्याही मध्ये जो तीक्ष्ण रिकामा जाऊन नेदी क्षण धूर्त तार्किक विचक्षण सकळा माने. आता व्यवहाराच्या पातळीवर उतरून कसं लोकांना संघटित करावं याचा उपदेश आता समर्थ करतात. इथपर्यंत समर्थांनी त्याच्यातल्या अडचणी सांगितल्या आणि लोकांची मानसिकता सांगितली. आता ते सांगतात की त्याही मध्ये जो तीक्ष्ण, जो अगदी शार्प आहे, आपण जसा इंग्रजीमध्ये शब्द वापरतो, मोठा तेजस्वी आहे आणि पटकन गोष्ट जाणून घेणार आहे मर्माचं, रिकामा जाऊ नये, तो एक क्षण वाया दवडत नाही. धूर्त तार्किक विचक्षण, विद्वान आहे, योग्य तर्क करणारा आहे आणि चतुर आहे. धूर्त आहे म्हणजे आपण ज्याला श्रूढ हा शब्द आहे तो व्यवहारात आपण बदनाम केला, नाही तर श्रूढ म्हणजे खरा धूर्त आहे की योग्य वेळी कोणत्या वेळी काय करावं हे जाणणारा जो आहे. आता आपण त्याला एक वेगळी शेड दिली आहे, तो श्रूढ आहे म्हणताना. सकळा माने, आणि सगळ्यांना तो मान्य होतो. नाना जिनस उदंड पाठ, अनेक विषयांच्या विषयी त्याला माहिती आहे. वदो लागला घडघडाट, तर तो लगेच अगदी समर्थांचे शब्द आहेत, घडघडाट फडफडाट धडधडाट चाललेलं आहे, तसा शब्द वापरलाय त्यांनी, धडधडाट. या ठिकाणी आव्हाटाची केली वाट सामर्थ्य बळे, या ज्या या लोकांना वाकड्या वाटा लागलेल्या आहेत
त्या वाकड्या वाटांवरून त्यांनी त्यांना सरळ केलंय, कारण ते त्याच्या व्यक्तिमत्वानी प्रभावित झालेले आहेत. म्हणून प्रबोध शक्तीची अनंत द्वारे लोकांना जागळे करण्याचे मार्ग अनंत आहे. जाणे सकळांची अंतरे, तो त्या सगळ्या मार्गांना जाणतो, लोकांचं मन जाणतो. निरूपणे तदनंतरे चटक लागे, आणि त्यांनी योग्य ते मार्गदर्शन केल्यावरती एखादा म्हणतो छेव मला देवाची पूजा करायला आवडत नाही, ते म्हणतात नका करू, मला देवाचं नाव घ्यायला आवडत नाही, नका घेऊ. तो म्हणतो अरे जे करा म्हणून सांगायचं असतं ते आपल्याला करा म्हणून सांगत नाही आहेत. त्यांना माहिती आहे की याला हे कर म्हणून सांगितलं तर हा करणार नाही आहे, आणि असं सांगून याला गोडी लागणार, ठीक आहे तुला नको वाटतं ना नको करू, नको करू. मग ते त्याला हळूच सांगतील हे एवढंच कर, बस एवढं जमेल तुला, हो हो जमेल. कारण यांनी जेव्हा त्याच्या चार गोष्टींना नकार दिला त्याला त्यांनी सरळ होकार दिला. आता त्यांची एक गोष्ट तो सहज मानतो. तर त्यांनी इथे सांगितलं की ह्याला प्रबोधन करण्याची अनंत द्वारं माहिती आहे, अनंत मार्ग असा तो शहाणा असावा. आता आपण जर पाहिलं तर कुणाकुणाला कशा कशा शिव्या घालतो. आता परवा RSSचं एवढं मोठं संमेलन झालं, आता किती शिव्या घातल्या बिहारच्या एकूणच निवडणुकांच्या वेळी की हे असे बोलले, या बोलण्यामुळे आमच्या निवडणुका गेल्या, या भाजपाला लोकांनी मतं दिली नाहीत. सगळ्या ठिकाणाहून लोकांनी अगदी त्या मोहनराव भागवतांच्यावरती खडेफोड केली. अनेक त्यांना ज्या पद्धतीने वाटलं की या पद्धतीने लोकांचं यावेळी प्रबोधन केलं कदाचित त्याचा लाभ होईल. कोणत्या गोष्टी केव्हा टाकाव्यात, त्या टाकायला चुकल्या का बरोबर आल्या आपल्याला माहीत नाही, पण त्यांना त्यावेळी त्या सगळ्या गोष्टी लोकांच्या पुढे एकदा समोर ठेवायच्या होत्या, त्यांनी ठेवल्या. पण त्यांच्या लक्षात आलं की हे असं ठेवून त्याचा इतर पक्षीय लोक असा लाभ उठवत आहेत की काही लोकांना सांगायला जावं ते त्याच्या विरोधात, म्हणजे आताचा अतिरेकी हल्ल्याचा सुद्धा राजकारण करतायत, म्हणजे धन्य आहेत मंडळी. तर काय करावं. आता परवाचं त्यांनी जे भाषण केलं सगळं तेच बोललेले, पण भाषा अशी वेगळी आहे की जे त्यांना सांगायचंय प्रबोधन तेच आहे, पण भाषा बदलली. आणि भाषा आता वास्तविक पाहता शिवशक्ती हा शब्दच काय सांगतो की आम्ही आमची ताकद तुम्हाला दाखवतोय. की काय ताकद आहे, तुमच्या पश्चिम महाराष्ट्रात तुम्ही आम्हाला पाय ठेवू दिला नव्हता, आता तुमच्या पश्चिम शब्द वाईट आहेत पण हेच त्याचा अर्थ जर सरळ लावला तरी तोच आहे की तुमच्या नाकावर टिचून आम्ही 1.5 लाख स्वयंसेवकांच्या सहित संचलन केलं. आणि भाषणात काय सांगितलं की ज्याच्याकडे शक्ती आहे त्याच्याच पुढे जग झुकतं. लोक शक्तीलाच मान्य करतात, जोर शक्ती नसते तोवर मान्य करत नाही. म्हणजे ज्या आरडाओरड्या तुम्ही करता किंवा लोक ज्या पद्धतीने बोलतात, भाषा बदलली की बदललं. ते म्हणाले प्रबोधन करणारा मनुष्य इतका चतुर असतो की कोणती भाषा आता चालत नाहीये तो थांबत नाही. अमुक एक घडलं म्हणून हे चुकलं, लोक म्हणत मग तुम्ही त्यांना समज का नाही दिली, ह्यांना समज का नाही दिली. हे तात्कालिक विचार आहेत मनुष्याचे, पण शाश्वत स्वरूपामध्ये काय टिकलं पाहिजे, कोणत्या विचारांनी पुढे गेलं पाहिजे याचा जर विचार झाला तर लोक असं म्हणणार नाही किंवा त्या विचारापर्यंत मनुष्य पोचला तर म्हणणार नाही. पण जो समुदायाचं संघटन करणारा आहे तो मनुष्य अनेक मार्ग त्याला माहिती आहे, तो याच मार्गाने आपला विषय पुढे नेतो असं नाही. तो मार्ग खुंटला दुसऱ्या मार्गाने जाईल, तो मार्ग खुंटला तिसऱ्या मार्गाने जाईल. त्याने सांगितलं कोणाचंही राज्य असू द्या आम्हाला काय त्याच्याशी घेणं, आम्हाला एवढंच पाहिजे. म्हणजे त्यांचं जे भाषण होतं ते भाषण जर ऐकलं तर आपल्याला कळतं की कशी असतात संघटन कुशल माणसं आणि संघटनेचा कसा उपयोग करून घ्यायचा, काय सगळी जागा मिळवली कशी, त्या जागेवरती खर्च कसा केला, त्याच्या रिटर्नचा विचार कसा केला, सगळा विचार आपण पाहत राहिलो तर योजना मोठ्या असतात. त्याच्या मागे समुदाय संघटनाबरोबर अनेक प्रकारचं राजकारण साधलं जातं. तर ते इथे सांगतात तसं जाणे सकळांची अंतरे, प्रत्येकाचं अंतर त्यांनी जाणलं. काय अंतर जाणलं बाबा, त्या 3 गावांच्या मध्ये जायला रस्ता 5 वर्ष तरी झाला असता की नाही माहिती, पण त्या जागेवरती तुम्ही संचलन घेतलं म्हटल्याबरोबर रस्ते उत्तम, आतले रस्ते सुद्धा दुहेरी रस्ते आहेत आतमध्ये, आणि पहिले रस्ते तर 4 पदरी केले. म्हणजे आतल्या बाजूचे रस्ते एवढे करून आले, काय कोलते पाटलांना नको वाटेल
600 एकर जमीन तुम्हाला देतो ना, पण आमच्या जमिनीचं सोनं करा. उद्या तिथल्या प्लॉटचे भाव वाढले म्हणजे ते खुश झाले, जागा घेणारे खुश झाले, तिथे शेती करणारे खुश झाले, सगळे खुश झाले. एक एवढा मोठा समुदाय जवळ करण्याकरता आता किती लोक कुठून कुठून आले होते ते एक एक सांगत होते ना. त्या प्रत्येकाचं जर आपण पाहिलं तर समुदायाचं संघटन कसं करतात आणि समाज कसा त्यांच्या मागे उभा राहतो, त्यांची कुशलता समर्थ सांगतायत की माणसाने असं कुशल झालं पाहिजे आणि संघटन केलं पाहिजे. ते म्हणतात, जाणे सकळांची अंतरे निरूपणे तदनंतरे चटक लागे. त्यानंतर मात्र त्या विषयाच्या विषयी प्रेम वाटतं. आता कालच माझ्याकडे नाशिकचे ते ह्याच कार्यक्रमाकरता रविवारी आले होते आणि काल सकाळी ते आपल्याकडे येऊन गेले. तर ते म्हणाले, काय म्हणताय, काय करताय, कसे आहात. मी म्हटलं, तुम्ही कसे काय आलात. नाही म्हणले, हा आमचा RSSचा कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमाकरता मी आलो होतो, त्या संचलन पाहण्याकरता. तर तुम्ही आला होता. म्हटलं, हो आले होते. तर म्हणाले की तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. म्हणाले, मी नाशिकला काम करतो. म्हटलं, कशाचं करता. म्हणाले, आम्ही शेतकरी संघटनेचं. म्हटलं, शरदराव जोशींचं करत होतात का. हो म्हणाले, करत होतो. म्हटलं, कसं केलं काम. ते म्हणाले, आमच्या घरामध्ये सगळे कट्टर काँग्रेसचे लोक. म्हणाले, आमचं घराणं सगळं कट्टर काँग्रेसचं. पण म्हणाले, लहानपणी एका संघाच्या माणसाच्या घरी राहण्याचा मला प्रसंग आला आणि मी म्हणाले पूर्ण बदलून गेलो आणि आमच्या घरातलं काँग्रेस माझ्याकडे राहिलं नाही, मी संघाचा झालो. आणि म्हणाले, पुढे मी काय केलं. तर म्हणाले, मी वकील आहे, माझं ऑफिस पुष्कळ मोठं आहे. शरदराव जोशींनी जेव्हा ते संघटन उभं केलं आणि त्यांना असं वाटलं की आपल्याजवळ आता ऑफिस नाही किंवा काही नाही, कारण काही नव्हतं. जेव्हा त्यांनी हे सगळं कार्य उभं केलं त्यावेळी त्यांच्याकडे काही नव्हतं, पैसे कुठे खाल्ले नाहीत, होते ते पैसे बायकोच्या आजारपणामध्ये गेले. एकूण सगळे ते अगदी कंगाल झालेले होते असं म्हटलं तरी चालेल. त्यांचं ते सगळं कार्य चालू असताना त्यांना इतकी खरं म्हणजे अडचण होती. तर ते म्हणाले, माझं ऑफिस मोठं आहे, माझ्या ऑफिसमध्ये तुमचं हेड ऑफिस थाटा. शरद जोशींचं हेड ऑफिस तिथे थाटलं. तेवढ्यानी भागलं नाही. मग लोक तिथे येणं, त्यांच्या काही काही गरजा. मग शरद जोशींच्यावरती जेव्हा सरकारने केस केली त्यावेळी त्यांनी सांगितलं 4000 लोकांच्यावरती केस सुरू केली होती. शरद जोशींवर तर होतीच होती, पण म्हणाले ते 4000 लोकांच्या केसेस मी एकटा लढलो शरद जोशींच्या केसवर. कशी माणसं बदलतात बघा. जो काँग्रेसचा मनुष्य तो एका अनुभवाने RSSचा झाला, त्या अनुभवातून त्याला त्या पद्धतीचा एक सामाजिक अवेअरनेस आला, त्याच्यातून शरद जोशींना त्यांनी जवळ केलं. म्हणाले, आता काय, आता शरद जोशींकडे जाताना एवढा पैसा होता, कारण त्यांची जागा जिथे होती ती जागा आता उत्तम झाली आणि त्या जागेचे पैसे आले. म्हणजे आयुष्यभर ते असेच राहिले आणि शेवटी मात्र कोट्यावधी रुपये त्यांच्याकडे आले. त्यांनी त्यांच्या ड्रायव्हरला सुद्धा जायच्या आधी 25 लाख रुपये दिले. त्यांचा काम करणारा मनुष्य आहे त्याला सुद्धा 20 लाख रुपये दिले. असा भरपूर भरपूर पैसा त्यांच्याजवळ आला. सांगण्याचा हेतू एकच आहे की ह्या प्रबोधनातनं माणसं कशी घडतात आणि काम कसं उभं राहतं कळत सुद्धा नाही, पण पेरत राहावं लागतं. सारखं पेरत ते लगेच त्याचं काय मिळेल. जसं मोदींनी सांगितलं, या मोहनराव भागवतांच्या वडिलांच्याकडे मोदी राहिलेले. मोहनराव भागवतांच्या वडिलांनी मोदींना घडवलेलं. हे बडोद्याचेच राहणारे आहेत मोहनराव भागवत. आणि त्यांनी या मुलाला लहानपणापासून सगळं शिकवून, खावं कसं, जेवावं कसं. त्यांनी त्यांच्या मुलाखतीत जे सांगितलं ना की ज्यांच्या पायापाशी बसून मी आयुष्य जगावं कसं हे शिकलं. कुठे किती सामान्य गोष्ट आहे. एक सामान्य स्वयंसेवक, एक सामान्य मुलगा त्यांच्या घरी येतो, घडतो, तो आज देशाचा पंतप्रधान होतो. म्हणजे इथपर्यंत हे सगळं जे समर्थांना अपेक्षित आहे ते समुदाय संघटन अपेक्षित आहे. आणि मग म्हणाले, जे शिकवलं जातं त्याची माणसाला पुढे चटक लागते. त्यांना असं म्हणायचं की त्याचं व्यसन लागतं, तो त्या विषयामध्ये झोकून देतो स्वतःला. असं घडलं पाहिजे. मते मतांतरे सगट प्रत्यय बोलवून करी सपाट दंडक सांडून नीट वेधी जना. जी मतमतांतरं आहेत त्या सगळ्या मतमतांतरांना आपल्या तर्काने योग्य ती उत्तरं देऊन त्या सगळ्या लोकांना आपल्या जागेवरती ठेवतो, आपलं मत त्यांच्या गळी उतरवतो, त्यांच्यावरती आपला प्रभाव पाडतो. दंडक सांडून नीट, दंडक म्हणजे ती चाल किंवा वागणूक, त्यांचं
जो ज्याचा तसा आपण तो आमचा असा दंडक आहे, तसा तो वागण्याचा जो त्याचा दंडक आहे. एखादा व्यसनी मनुष्य म्हणून नाही बाबा आम्ही असेच राहणार, आमचं काय व्हायचं असेल ते होईल. पण म्हणाले ज्याचं जे वाईट आहे, ज्याचं जे अयोग्य आहे ते बदलण्याचं काम कोण करतात? दंडक सांडून नीट वेधी जना, लोकांना योग्य मार्गाला तो घेऊन जातो. नेमके भेदक वचन अखंड पाहे प्रसंगमाने, उदास वृत्तीच्या गुमाने उठवणं जातो. नेमकं जी मात्रा बरोबर लागू पडेल एवढंच बोलतो. भेदके वचन, लोकांच्या अंतःकरणामधला जो भेद आहे म्हणजे संशय आहे, त्या संशयाचं पुरं निराकरण करतो. अखंड पाहे प्रसंगमाने, सतत जागरूक असतो की आता काय प्रसंग आहे, आणि ते तान मान पाहून तो आपलं वक्तव्य करतो. उदास वृत्तीच्या गुमाने, गुमाने म्हणजे खातर, त्याची वृत्ती उदास आहे या खातरच तो लोकातून निघून जातो. अन्यथा तो तिथे थांबत नाही. हे वेडवाकडं मनुष्य लोक सारखे म्हणतात की मोदी उत्तर का देत नाही. अरे मोदी म्हणजे काय तुमच्या दारामध्ये गळ्यातला पट्टा बांधून ठेवलेला कुत्रा आहे का, की तुम्ही भो म्हटलं की त्यांनी लगेच भो केलं पाहिजे? म्हणजे तुमची अपेक्षा भो की त्यांनी भो करावं का? असं कसं होईल? त्यांना जे करायचं आहे ज्या पद्धतीने करायचं आहे. आता शरदरावांनी तर फार चांगली कॉमेंट दिली. एवढं बोलून आपण थांबूया. शरदरावांनी म्हणजे शरद पवारांनी त्यांच्या स्वतःच्या 75च्या वेळेच्या कार्यक्रमामध्ये आणि त्याच्या निमित्ताने त्यांची जी मुलाखत होती त्या मुलाखतीत त्यांनी लोक म्हणाले अहो मोदी खूप काम करतात, मोदी फार निस्पृहपणे काम करतात. शरद पवार म्हणाले न कर त्याला प्रपंच ना काही, घरी जाऊन कशामध्ये वेळ घालवायचा नाही, ते आपली 24 तास कामच करत बसतात. म्हणजे आता काय म्हणावं या बोलण्याला. पण इनडायरेक्टली त्यांनी त्यांची निस्पृहता, त्यांनी त्यांचं समर्पण, त्यांनी त्यांचं सतत कार्यशीलता सगळी मान्य केली ना. शब्द कोणतेही वापरा, सांगण्याचा हेतू एकच आहे की हे जगामध्ये चालत राहतो. जो उदास आहे वृत्तीने, ज्याला काही मिळवायचं आहे म्हणून तो वागत नाही, तो तिथून बाजूला जातो. लोक म्हणतात इतकी टीका होते मोदींवर, का नाही स्पष्टीकरण देत? ते म्हणतात हात कुत्ते भुकते आहे तो भुकणे दो, हाती चले अपनी चाल. आपण आपल्या चालीने चालत राहावं, ओरडणाऱ्यांनी ओरडत राहावं, काय बिघडलं ओरडलं तर. त्याच्याकरता सुद्धा पेशन्स नावाची गोष्ट असावी, माणसाकडे तितिक्षा असावी लागते, आणि आपण केलेल्या कर्मावरती पूर्ण विश्वास असावा की मी जे करतोय ते अगदी पूर्ण बरोबर आहे, मला काही काळजी करायचं कारण नाही. असो.